गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण कृषी विपणन हाच भाग बघितला होता. त्यातला कृषी माल विपणनाची व्याख्या, त्यानंतर त्याच्या विविध क्रिया, बाजारपेठांचे प्रकार, शेतमाल विक्रीच्या पद्धती व किमतीचे निर्धारण हे भाग बघितले होते. सोबतच त्याच्यातल्या काही घडामोडीसुद्धा बघितल्या होत्या. आता आपण जो आहे त्या पुढील भाग बघणार आहोत. कृषी विपणन व्यवस्थेतील दोष. ठीक आहे. तर कृषी विपणन व्यवस्थेमध्ये कोणते कोणते दोष आहेत ते आपण बघणार आहोत. भारताच्या कृषी विपणन व्यवस्थेमध्ये बरेच दोष आढळून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नाही व त्यांची पिळवणूक पण होते. ती कोणत्या कोणत्या टप्प्यावर पिळवणूक होत असते ते आपण बघणार आहोत. पहिला आहे गावात तत्काळ विक्री. ह्यासाठी काही कारण आहेत. एकतर काय होतं की उपभोगासाठी लागणाऱ्या पैशाची गरज, मालाची क्षमता कमी, मालधारण क्षमता कमी असल्यामुळे मालाची साठवणूकची सुविधा, गोदामे, शीतगृहांची कमतरता असते शेतकऱ्यांना. त्यानंतर वाहतुकीच्या सुविधांची सुद्धा कमतरता असते. त्यामुळे त्यांना माल जो आहे तो गावातल्या गावातच विकावा लागतं. सावकाराकडून घेतलेले जे काही कर्ज असतात ते तत्काळ त्यांना फेडावायचे असतात. यासाठी सुद्धा त्यांना जो काही आपला निघालेला माल आहे तो शेतातच विकावा लागतो. त्यानंतर मध्यस्थामार्फत पिळवणूक. नेमकं काय होतं की शेतकरी ते अंतिम ग्राहक यांच्यात आवश्यक मध्यस्थांची मोठी साखळी आहे. यामुळे गावातील सावकार, व्यापारी, कच्च्या आडत्या, पक्क्या आडत्या, मोठ्या बाजारातील ठोक व्यापारी, कमिशन एजंट इत्यादींचा समावेश होतो. आणि यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल जो आहे तो खूप कमी भावामध्ये खरेदी केला जातो. आणि अशा पद्धतीनं काय होतं, शेतकऱ्यांची मध्यस्थामार्फत पिळवणूक होत असते. इतर अनेक खर्च ते बघू कोणते आहेत. तर याच्यामध्ये पाणीवाला असेल, जर शेतकऱ्यांनी मंडीत नेला तर तिथे नेमकं काय होतं की त्यांना पाणीवाला असेल, झाडूवाला असेल, वजनातील फरक, वजन काट्यावर नेल्यानंतर तिथे सुद्धा त्यांना पैसे द्यावं लागतं. माल हलवण्यासाठी हमाल, चढवण्यापासून तर उतरवण्यापर्यंत हमाली द्यावं लागते. त्यानंतर मालाच्या वजनासाठी सुद्धा खर्च द्यावा लागतो. जर जी गाडी नेली आहे त्या गाडीचा सुद्धा खर्च लावतात मंडईमध्ये वगैरे. तर अशा पद्धतीनं अनेक जे इतर खर्च आहेत ते शेतकऱ्यांना करावे लागतात. त्यानंतर प्रतवारीचा अभाव. शेतकऱ्यांकडे प्रतवारी करण्यासाठी किंवा ग्रेडिंग करण्यासाठी काही साधनांची उपलब्धता नसते. त्यामुळे बऱ्याचदा शेतकरी मालाची प्रतवारी न करताच काय होते, माल डायरेक्ट मंडीमध्ये किंवा व्यापाराला नेऊन विकतात. त्याच्यामुळे त्या मालामध्ये असणारा कचरा असेल, थोडासा खराब दाणे असेल, काही इकडे तिकडे काही दाणे असतील, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, त्या मालाला कमी भाव भेटतो. तर इथे सुद्धा शेतकऱ्यांची पिळवणूक होत असते. त्यानंतर साठवण्याच्या सुविधांची कमतरता. शेतकऱ्यांकडे पूर्वीपासूनच साठवणीसाठी काही जागा नाही आहे. त्यांच्याकडे साठवण्यासाठी गोदाम नाही आहे. जर त्यांनी माल आपल्या शेतातच ठेवला तर तिथून सुद्धा चोरी करण्याची भीती असते. घरात ठेवला तर त्यांना कीड लागेल, घुशी लागतील, उंदीर लागेल, यांच्यामुळे सुद्धा काय होतं, त्यांचा माल जो आहे तो खराब होतो. त्यानंतर गावात मोठ्या गोदामांचा सुद्धा अभाव असल्यामुळे सुद्धा ते माल साठवणूक कुठे करू शकत नाही. अशा काही साठवणुकीच्या सुविधांमुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला जो आहे तो भाव भेटत नाही. अशी काही विपणन क्रियेतील दोष आहेत. त्यानंतर वाहतुकीच्या सुविधांची कमतरता. शेतकऱ्याकडे जर भाजीपाला, फळबाग आणि जर फुलाची शेती असेल तर हा जो काही नाशवंत माल आहे तो लवकरात लवकर जवळच्या मोठ्या बाजारपेठेत न्यावं लागतं. यासाठी लागणारी जलद वाहतूक व्यवस्था जर त्यांच्याकडे नसेल तर हा माल जो आहे तो त्यांना कमी भावातच तिथे विकावा लागतो. वित्तपुरवठ्याची कमतरता.
आता भांडवलाची शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आवश्यकता आहे. शेतीमध्ये बियाणं लागवडीपासून खते, कीटकनाशके, मजूर, त्यानंतर त्याची काही वाहतूक असेल, सोबतच ते माल काढण्यासाठी अशा विविध टप्प्यांवर भांडवलाची गरज पडते. अ, तर कृषीसाठी वित्तपुरवठ्याच्या ज्या संस्थात्मक सुविधांच्या कमतरता आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावं लागते. सावकारसुद्धा मोठ्या व्याजावर त्यांना अनेक पैसे देत असते. त्याच्यामुळे सुद्धा हा सुद्धा एक विपणनातील दोष आहे. त्यानंतर बाजारविषयक माहितींची कमतरता. शेतकऱ्यांना बाजारातील मालाची आवक, किमतीची चढउतार याविषयी माहिती नसते. व्यापाऱ्यांनी दिलेल्या खऱ्या खोट्या माहितीवरच त्यांना विश्वास ठेवावा लागतो. यामुळे सुद्धा काय होतं की शेतकऱ्यांना ज्या काही हंगामात माल न्यायचा असतो, ज्यावेळेस भाव वाढले असतात, त्या भाव वाढलेल्या काळाची किंवा हंगामाची माहिती नसल्यामुळे तो आपला माल जो आहे तो तिथे नेऊ शकत नाही आणि आहे तिथेच मग माल विकल्यामुळे, कमी भाव असताना माल विकल्यामुळे त्याचं नुकसान होते. त्यानंतर संघटनेचा अभाव. तर हे सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. संघटित दलाल आणि व्यापारी नेहमी काय करतात, असंघटित शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. शेतकऱ्यांची अशी काही संघटना नाही आहे किंवा एक सामूहिक दबाव गट नसल्यामुळे सुद्धा व्यापारी असेल, सरकार असेल, यांच्यावर प्रभाव पडत नाही आणि यांच्यामुळे सुद्धा शेतकरी ते आहे नुकसानीत जात असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू विपणन व्यवस्थेत दोष दूर करण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न करण्यात आलेले आहेत ते बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर पहिला आहे नियंत्रित बाजारपेठा. ओके. तर ह्या ज्या काही नियंत्रित बाजारपेठा आहे, त्या बाजारपेठांच्या माध्यमातून सुद्धा काय होते, नियंत्रण व नियमन करण्यासाठी बाजार समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या समित्यांमध्ये राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, दलाल आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतात. ठीक आहे. विविध आणि यांची जी कार्य आहे ती महत्त्वाची कार्य जे नियंत्रित बाजारपेठेचे आहे किंवा बाजार समित्यांचे ते आहे दलाल, हमाल, वजन काट्यांवाल्या इत्यादींना परवाना देणे असेल, बाजारातील विविध दर निश्चित करणे, दलाली ठरविणे, शेतमालाची विक्री खुल्या लिलाव पद्धतीने होत असल्याची खात्री करणे, योग्य वजनाची प्रमाणित वजन मापेल त्या नियंत्रित बाजारपेठेने लागू करणे, बाजारात गोदाम, गुरांसाठी गोठे, उपाहारगृह यांची व्यवस्था करणे, निर्माण झालेल्या तक्रारीची सोडवणूकचे निर्णय देणे, बाजारविषयक माहिती जमा करून ती सर्वांना उपलब्ध करून देणे, अशा पद्धतीचे काही बाजार समित्यांची कार्य आहेत. बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात प्रथम ब्रिटिशांनी 1897च्या काळामध्ये बेरार कॉटन अँड ग्रेन्स मार्केट ॲक्ट एक आणला होता. त्याच्या माध्यमातून काय होतं, पहिल्यांदा असा काही प्रयत्न करण्यात आला होता बेरार कॉटन अँड ग्रेन्स मार्केट ॲक्टच्या माध्यमातून, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जे आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांची जी काही कायदे आहेत ते, ठीक आहे, ते कायदे कोणते बघू. कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून किंवा APMCच्या माध्यमातून सुद्धा याच्यावर नियंत्रण ठेवलं जाते. पहिले जे कायदा आहे तो 2003चा कायदा आहे याविषयीचा. ठीक आहे. 2003च्या कायद्याने कृषी उत्पन्न बाजार APMC जे आहे 2003चा एक ॲक्ट आहे, त्यांनी APMCची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यावर काही नियंत्रण आणण्यात आले होते. त्यानंतर 2009च्या दरम्यान काही नियंत्रित बाजारपेठांविषयी काही कायदे करण्यात आले होते. याच्यामध्ये महाराष्ट्र बाजार समितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न व विपणन विकास व नियंत्रण अधिनियम 1963 पारित करण्यात आला होता आणि यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ स्थापना 1984. राज्यातील बाजार समित्यांवर समित्यांच्या कामांमध्ये समन्वय ठेवणे हे त्याचं महत्त्वाचं कार्य आहे.
त्यानंतर दुसरं आहे बाजार समित्यांचा विकास करणे. विविध ज्या काही राज्यातल्या बाजार समित्या आहेत त्यांचा विकास करणे, त्यांच्या सोयीसुविधा निर्माण करणे, त्यांच्यासाठी गोदामांची स्थापना करणे, ह्या संबंधित कामे जे आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ करतं. बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याच्या माध्यमातून तिथे साठवणुकीची सुविधा, शीतगृहे, सोबतच गुरांसाठी कोठे तयार करणे असेल, पाण्याची व्यवस्था करणे असेल, टॉयलेटच्या व्यवस्था करणे असेल, किंवा ग्रेडिंगसाठी काही व्यवस्था करता येत असेल तर प्रतवारी ठेवण्यासाठी काही व्यवस्था करता येत असेल तर हा माल असेल, किंवा येणारे जे काही शेतकरी असेल त्यांच्या सुविधासाठी बांधकाम करणे अशा म्हणजे आराखडे तयार करते. त्यानंतर कृषी पणन संबंधित विषयावरील चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रदर्शने व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या कृषीशी संबंधित ज्या काही घडामोडी घडतात त्यांची माहिती होण्यासाठी हे सगळं केलं जाते. कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जाते. प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा पणन मंडळ करत असते. फलोत्पादन प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे हे सुद्धा कार्य पणन मंडळ करत असते. प्रतवारी व पॅकिंग सुविधा स्थापन करणे इत्यादी सुद्धा कार्य पणन मंडळाच्या माध्यमातून होत असते. साठागृहे व गोदामे किंवा वखार सुविधा कोणत्या त्या बघू. शेतकऱ्यांचा माल धारणा वाढते, त्यामुळे बाजारात योग्य भाव असताना माल विकण्यास काढण्यात येतो. दुसरा आहे मालाची नासाडी टाळता येते. साठागृह व गोदामामुळे काय होते, वखार सुविधांमुळे मालाची नासाडी सुद्धा टाळता येतं. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे शेती मालाचं नुकसान होतं. उघड्यावर जर माल असेल तर तो खराब होत असतो, त्यामुळे साठागृहाचा फायदा होत असतो. मागणी व पुरवठ्यात समन्वय साधणे शक्य होते. आता कधी कधी काय होतं की बाजारात जे काही व्यापारी आहे ते मोठ्या प्रमाणात साठवणूक करतात आणि अशा वेळेस कृत्रिम मागणी वाढवल्या जाते आणि कृत्रिम मागणी वाढवल्यामुळे इथे भाव वाढवते. आणि अशा वेळेस जे आहे पणन मंडळ असेल किंवा साठागृह किंवा वखार सुविधा असेल तर वखार सुविधेच्या माध्यमातून हा जो माल साठवणूक केला जातो आणि त्याचं टप्प्याटप्प्याने मागणी पुरवठ्यानुसार त्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. किमतीच्या चढउतारावर नियंत्रण ठेवता येते. याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये समन्वय आला तर किमती ज्या काही किंमत वाढ आणि चढउतार होतो त्याच्यावर सुद्धा सरकारला नियंत्रण ठेवता येते. सरकारला आपली कृषी मूल्य नीती राबवण्यास त्याचा उपयोग होत असतो. साठागृह आणि याच्यामध्ये असलेलं धान्य असेल, या धान्याचा वापर मग आपली FCIच्या माध्यमातून PDS सिस्टीम असेल, सार्वजनिक वितरण व्यवस्था असेल, तिथे त्या माल पुरवठा करता येतो. ठीक आहे. सोबतच बी बियाण्यांसाठी लागणारा जे काही माल आहे तो सुद्धा तिथून या वखारातून पुरवला जातो. नंतर भविष्यकालीन व्यापारासाठी त्याचा वापर करण्यात येतो. साठागृहामध्ये जर माल साठवून ठेवला असेल आणि तो जर एक्सेस असेल किंवा जास्त असेल आपल्याकडे तर तो टप्प्याटप्प्याने आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकता येतो. त्याच्यामुळे काय होतं की मालाला जास्त किंमत भेटल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. अशा साठागृह गोदाम सुविधा असल्या की या सगळ्या फॅसिलिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधता येतो. नंतर केंद्रीय वखार महामंडळ, आता स्थापना 1962. कार्य जे आहे योग्य जागांवर गोदामे, वखारी बांधणे व हस्तगत करणे. दुसरा आहे कृषी माल व अदानांच्या वाहतुकीय सुविधाची व्यवस्था करणे. त्यामुळे काय होईल की कृषी माल, नाशवंत माल, फळबागा असेल तर एका ठिकाणी छोट्या बाजारातून मोठ्या बाजारात नेता येईल किंवा मोठे शहर आहे जे कॉस्मोपॉलिटन एरिया आहे तिथे नेता येईल, तिथे माल विक्री करता येईल. त्याच्यामुळे त्यांना भाव सुद्धा भेटेल. राज्य व वखार महामंडळाच्या भागभांडवलात भागीदारी करणे. राज्याशी संगनमत करून किंवा राज्याशी राज्यासोबत जर मदत केली तर काय होईल, राज्यामध्ये सुद्धा मोठे जे वखार आहे स्थापन करता येईल आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या सुद्धा गोदामाची सुविधा केल्यामुळे तितक्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल. आणि चौथा आहे कृषी माल व पिकांची खरेदी विक्री, साठवणूक व वितरण यासाठी केंद्र सरकारचा एजंट म्हणून काम पाहण्याचं सुद्धा काम जे आहे केंद्रीय वखार महामंडळ करत असते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ स्थापना 1957. मुख्यालय जे पुण्याला आहे. वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात येणाऱ्या शेतीमालावर तारण पावती दिली जाते. या पावतीवर बँकांना शेतमालाच्या 80% रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. कृषी माल तसेच रासायनिक खताच्या साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लागणारं वित्त आहे, सोबतच विविध साधनं आहे, गोदामे आहे, त्या गोदामाची उपलब्धता इथे करून देता येते. तर महाराष्ट्र राज्यामध्ये हे कार्य जे आहे ते वखार महामंडळ करत असते.
शीतगृहाचा विकास विपणन संचालनालयामार्फत केला जातो. नाशवंत कृषीमाल टिकवणे 1963 पासून देशभर वजनाची मॅट्रिक पद्धत लागू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. शीतगृहामध्ये नाशवंत माल जसा फळं असेल, फुलं असेल, त्यानंतर भाजीपाला ठेवता येतो. विविध जे खराब होणारा नाशवंत माल आहे तो तिथे शीतगृहामध्ये साठवणूक करता येते. सोबतच तृणधान्य असेल, कडधान्य हे सुद्धा ज्यावेळेस मालाला भाव कमी असतो तिथं साठवून ठेवता येतो. आणि ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असेल किंवा राष्ट्रीय बाजारामध्ये भाव वाढ होते त्यावेळेस तिथला माल विकण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो. आणि शीतगृहामध्ये ठेवल्यामुळे माल जास्त काळसुद्धा टिकून राहू शकते. प्रमाणित वजन मापे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी वजन मापे सारखे असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रमाणित वजन व मापे अधिनियम जे आहे 1858 करण्यात आला. या कायद्याअंतर्गत केवळ सरकार प्रमाणित वजन मापेच वापरणे आवश्यक असते. तसेच 1963 पासून देशभर जे आहे वजनाची मॅट्रिक पद्धती लागू करण्यात आली आहे. त्याच्यामुळे सुद्धा याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो. मालाची प्रतवारी. कृषी उत्पन्न प्रतवारी व विपणन अधिनियम 1937 या कायद्याच्या तरतुदीनंतर निश्चित करण्यात आलेली आहे. विविधांगी शेतमालाची प्रतवारी करणे विपणनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. तर हे जे कार्य आहे ते या अधिनियमाने चालत असते. ॲगमार्क हे गुणवत्तादर्शक चिन्ह वापरले जाते. सुमारे 150 कृषी वस्तूच्या गुणवत्तेची मानके निश्चित करण्यात आलेली आहेत. निर्यात केल्या जाणाऱ्या 41 वस्तूंसाठी प्रतवारी करणे अनिवार्य असते. मालाचा दर्जा तपासण्यासाठी केंद्रीय ॲगमार्क प्रयोगशाळा जी नागपूरला विदर्भात स्थापन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. अन्नधान्य व्यापारात सरकारी सहभाग. ठीक आहे. अन्नधान्याच्या बाबतीत जे आहे सहकारी सहभाग कसा आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सध्या अन्नधान्याच्या सरकारी व्यापार अन्नधान्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी सरकारी धोरणातील एक महत्त्वाचा अंग आहे. सुरुवातीच्या अन्नधान्याचा व्यापार केंद्र व राज्य सरकारच्या अन्न विभागामार्फत हाती घेतला जात असे. त्यानंतर 1965 भारतीय अन्न महामंडळाची स्थापना करण्यात आली. अन्नधान्याची खरेदी, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री, गोदामाच्या देखभालीचे काम जे आहे ते FCI बघत असते. विविध राज्यातील गोदामाच्या देखभालीचे कामही या महामंडळाकडे देण्यात आलेले आहे. अन्नधान्याचा सरकारी व्यापार अन्नधान्याचा जो सरकारी व्यापार आहे तो अन्न विभाग आणि अन्न महामंडळ सांभाळत असतो. सहकारी विपणन. देशात सहकारी विपणनासंबंधी जे काही कन्सेप्ट असेल ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून लागू करण्यात आलेली होती किंवा सुरुवात झाली होती. या योजनेदरम्यान सहकारी विपणन संस्था स्थापना सुरुवात झाली. सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी मालाचे जे उत्पादन, प्रक्रिया, विपणन, साठवणूक व निर्यातीसाठी योजनांचे नियोजन व प्रवर्तक करण्याच्या उद्दिष्टाने 1956 मध्ये राष्ट्रीय सहकारी विभाग व वखार महामंडळ स्थापन करण्यात आलेलं होतं. पणन सहकारी संस्था ह्या रासायनिक खते व कीटकनाशके, कृषी यंत्रसामुग्री व साधने आणि प्रमुख कृषी उत्पन्नाची खरेदी विक्री हा व्यवहार करत असते. त्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ जे आहे या महामंडळाच्या कार्यामुळे आणि केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे सहकार विपणनाची मोठी प्रगती देशात झालेली आहे. देशातील सहकारी विपणन रचनेत प्राथमिक विपणन रचनेमध्ये याची रचना बघू की समोरच्या टप्प्यामध्ये देशातील सहकारी विपणन रचनेत पुढील संस्थांचा समावेश होत असतो. एक आहे प्राथमिक पणन सोसायट्या. ठीक आहे. दुसरं आहे जिल्हा मध्यवर्ती पणन सोसायट्या. तिसरं 28 राज्य सहकारी पणन संघ आणि 16 राज्यस्तरीय विशेष वस्तू पणन संघ. आता इथं 28 का बरं म्हणलं असेल तर इथे आकडा बदललेला आहे. ठीक आहे. आकडा आता बदललेला आहे. त्यानंतर 5व्या टप्प्यावर आहे नाफेड. या संस्थांचा समावेश होत असतो. राष्ट्रीय कृषी सहकारी व विपणन संघ यालाच नाफेड असं म्हटलं जाते. नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन म्हणजे नाफेड. ही स्थापना जी आहे ती 2 ऑक्टोबर 1958 रोजी करण्यात आली होती.
याचे मुख्यालय जे आहे ते दिल्ली आहे. महाराष्ट्रात दिल्ली आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ स्थापन करण्यात आला आहे. ही एक शिखर संस्था सुद्धा आहे. त्या शिखर संस्थेच्या माध्यमातून मध्यवर्ती जिल्हा स्तरावर जिल्हा पणन संस्था कार्यरत आहे, तर ग्राम स्तरावर जिल्हा पणन संस्थांच्या अधिपत्याखाली प्राथमिक सहकारी पणन संस्था कार्यरत आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रात पणन संस्थांची त्रिस्तरीय रचना करण्यात आलेली आहे. तर इथे परत एक नवीन स्कीम गव्हर्नमेंटने लॉन्च केली होती, ज्याच्या माध्यमातून भारतातल्या ज्या काही बाजार समित्या त्या एकमेकाला जोडण्यासाठी. ठीक आहे. तर ई-नाम ही एक योजना होती. 14 एप्रिल 2016 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती दिवसानिमित्त राष्ट्रीय कृषी बाजार किंवा यालाच काय म्हणतात नाम म्हटलं जाते, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटिंग योजनेनंतर ई-मंडी ई-नामचे उद्घाटन करण्यात आले होते. या ई-नाम योजनेचा उद्देश काय होता? शेतकऱ्यांना शेतमालाची योग्य किंमत प्राप्त करून देणे. ई-नाम योजनेचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर ग्राहक आणि घाऊक व्यापाऱ्यांनाही घेता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. ई-नाम जी योजना आहे, योजनेमुळे शेतकरी व ग्राहकांच्या दलालाची मध्यस्थी कमी होण्यास किंवा बिचोले छोटे छोटे दलाल आहे, प्राथमिक दलाल आहे, मोठे दलाल आहे, यांची कमी होण्यास मदत होणार आहे. ई-नाम योजना प्रायोगिक तत्वावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यातील 21 ठोक मंडी बाजारात शेतकरी आपल्या 25 कृषी उत्पादन विक्री करू शकणार आहेत. याच्या माध्यमातून ई-नाममुळे काय झालं की पूर्ण भारतभर माल शेतकऱ्यांना विकता येईल. ई-नाम योजनेचे लक्ष्य काय होते ते बघू. सरकारद्वारे मार्च 2018 पर्यंत देशातील 585 मंडी ई-मंडी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. ई-नाम योजना लागू केल्यानंतर शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकावा, किती किमतीला विकावा हे ठरवण्याचा अधिकार मिळणार होता. ई-नाम योजनेअंतर्गत मंडी बाजार हा ऑनलाईन करण्यात आलेला होता. म्हणजे ऑनलाईन सुद्धा फ्युचर ट्रेडिंग आपण आपल्या मालाची करू शकत होतो ई-नाम या योजनेच्या माध्यमातून. ठीक आहे. ई-नाम योजनेअंतर्गत 1,60,229 सहकारी सोसायट्या, बाजार समित्या असेल त्या प्राथमिक व्यापारी जे होते 1,60,229, 46,688 व्यापारी, मोठे व्यापारी व 25,970 कमिशन एजंट्सना अधिकृत करण्यात आले आहे. ई-नाम योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा व प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी प्रतिमंडी 30 लाख रुपयाची मदत रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल, असे या योजनेचं लक्ष होतं. त्यानंतर ई-नाम योजनेअंतर्गत ई-नाम सॉफ्टवेअर व एका वर्षासाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी ही उपलब्ध करण्यात आलेला होता, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रेडिंग करता येईल. ठीक आहे. म्हणजे आपला माल आपल्याला विकता येईल. तर अशा पद्धतीनं हे स्कीम होती, ई-नाम ही स्कीम होती. तुम्हाला कृषी विपणन इथे समजलं असेलच. जर तुम्हाला याच्यातले काही जर प्रश्न असतील ते प्लीज कॉमेंट्समध्ये लिहा. धन्यवाद.